हॅलो, येतोय ना आवाज? हा सर येतोय. बरं बरं ठीक आहे. तर आपण म्यूट करा सगळ्यांनी. म्हणजे तर आपण मागच्या लेक्चर पर्यंत काय बघितलं की तुमचे मॅटर वेव्हज. ओके, पहिलं युनिट तुमचं संपलेलं आहे. मॅटर वेव्ह मध्ये आपण काय बघितलं? हॅलो, येतोय आवाज? हो सर येतोय आवाज. हं, येतोय सर. ओके. तर आपण मॅटर वेव्ह या पहिल्या युनिट मध्ये बघितलं. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी काय असते. ओके, त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं मी की वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. ओके, तर वेव्ह नेचर मध्ये कोणकोणत्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट्स प्रूव्ह करून सांगितलं की वेव्ह नेचर अस्तित्वात आहे, आणि कोणकोणत्या सायंटिस्टने एक्सपेरिमेंट करून सांगितलं की पार्टिकल नेचर अस्तित्वात आहे. ओके, आणि मग ते डी ब्रॉग्लीने पुढं त्याच्या हायपोथेसिस वरनं मांडलं की वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. वेव्ह पार्टिकल ड्युएलिटीचा हायपोथेसिस त्याने मांडलं. मग त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की परत आपण हे बघितलं, मॅटर वेव्ह जेव्हा आपण स्टार्ट करत असतो पहिल्यांदा क्वांटम मेकॅनिक्स जेव्हा आपण इंट्रोडक्शन वगैरे घेत असतो, तर त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा हे माहिती पाहिजे क्वांटम मेकॅनिक्स मध्ये ब्लॅक बॉडी रेडिएशन काय असतं. ते खूप महत्वाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच्यात, तो आपण बघितला. ओके, ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये विंड डिस्प्लेसमेंट लॉ, नंतर मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन, परत ते तुमचं प्लँक्स कॉन्स्टंट, या गोष्टी आपण बघितला. म्हणजे ब्लॅक बॉडीच्या बाबतीत ज्या ज्या लोकांनी संशोधन केलं ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या बाबतीत, तर त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की काही काही सायंटिस्ट सांगत होते की इट इज ऍप्लिकेबल फॉर ओनली शॉर्टर वेवलेंथ, काही काही सायंटिस्ट सांगत होते की इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर द लॉंगर वेवलेंथ. मग त्याच्यात काहीतरी लिमिटेशन्स येत होते. मग ते लिमिटेशन्स ओव्हरकम करण्यासाठी प्लँक्सने एक लॉ डिस्कवर केला, आणि त्याच्यावरनं आपल्याला कळलं की हे शॉर्टर वेवलेंथ आणि लॉंगर वेवलेंथ दोघं गोष्टींसाठी लागू आहे. मग ते ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या बाबतीत मग प्लँक्स कॉन्स्टंट तो पुढे मांडला, आणि तो आपण बऱ्याचशा ठिकाणी वापरत असतो प्लँक्स कॉन्स्टंट. हे होतं ब्लॅक बॉडी रेडिएशनच्या बाबतीत. त्यानंतर मग आपण वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर या दोन ब्रांचेस पडत गेल्या की बुवा वेव्ह नेचर आहे का पार्टिकल नेचर आहे वेव्हच्या बाबतीत. काही लोक म्हणत होते वेव्ह नेचर आहे, काही लोक म्हणत होते पार्टिकल नेचर आहे. मग त्यावरनं वेव्ह पार्टिकल ड्युएलिटीचा फिनॉमिनन अस्तित्वात आला. तो वेव्ह पार्टिकल ड्युएलिटीचा फिनॉमिननच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या प्रूव्ह करतात की वेव्ह नेचर आहे. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट या गोष्टी काय प्रूव्ह करतात की तिथं पार्टिकल नेचर आहे. मग न्यूटनने कॉर्पस्क्युलर थिअरी मांडली, त्याच्यात त्याने सांगितले एनर्जीचे बंचेस असतात, क्वांटाज असतात. त्यानंतर परत पुढं मॅक्सवेलने परत थिअरीज मांडले. परत यंग, फ्रेशनेल आणि हायजीन यांनी परत तुमची वेव्ह थिअरी ऑफ लाईट आणली, त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की वेव्ह नेचर आहे. आणि ती वेव्ह थिअरी ऑफ लाईट न्यूटनची जी थिअरी होती इंटरफरन्स डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करू शकत नव्हती. मग ती लिमिटेशन्स त्यांनी ओव्हरकम केले वेव्ह थिअरी ऑफ लाईट मध्ये त्यांच्या हायजीनची अंक आणि फ्रेशनेलने. परत ते झाल्यानंतर पुढं अजून फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या बाबतीत आईन्स्टाईनने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थिअरी ऑफ लाईट वर प्रूव्ह केला, आणि आईन्स्टाईनने सांगितलं की इथं पार्टिकल नेचर प्रेझेंट आहे. नंतर कॉम्प्टनने तेच इलेक्ट्रॉन बीम वापरून एक्स रे डिफ्रॅक्शन केलं, आणि त्याच्यात पण कॉम्प्टनने सांगितलं की इट इज पार्टिकल नेचर त्याच्यात अस्तित्वात आहे. ओके, मग ह्या गोष्टीवरनं दोन ब्रांचेस पडत गेल्या की वेव्ह नेचर आहे, पार्टिकल नेचर आहे. मग त्याला वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी म्हणलं. मग त्यांचं एकत्रित काहीतरी बांधून ठेवण्यासाठी एक फिनॉमिनन तयार केला गेला, त्याला म्हणलं वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. मग ती वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी एक्सप्लेन केली यांनी
डी ब्रॉग्ली. ओके, आपण त्याला डी ब्रॉग्ली हायपोथेसिस म्हणत असतो. त्याच्यात डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ त्याने शोधली, पण एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन काहीतरी पाहिजे होतं. ओके, एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन देण्याचं काम जर कोणी केलं असेल, डेव्हिडसन आणि जर्मर. ओके, डेव्हिडसन आणि जर्मरचा जो एक्सपेरिमेंट होता, एक्सपेरिमेंट वरनं मी तो एक्सपेरिमेंट घेतला होता तुम्हाला. ओके, तो एक्सपेरिमेंट घेत असताना आपण जसं पोटेन्शियल वाढत जातो तसं त्याच्यात तो हेलिक्स कर्व शिफ्ट होत होता. हायस्ट पोटेन्शियल पर्यंत जातं तेव्हा तो इलेक्ट्रॉन म्हणजे डिफ्रॅक्ट होत जातो. इलेक्ट्रॉन कॅन बी डिफ्रॅक्टेड असं थोडक्यात तो एक्सपेरिमेंट आपल्याला सांगत होता. त्यानंतर जसं की आपण पुढे गेलो, पोटेन्शियल त्याच्यापेक्षा जास्त वाढवलं, त्याच्या पुढे त्याचं डिफ्रॅक्शन होत नाही. हे तिथपर्यंत त्या थिअरीज गेल्या. त्यानंतर मग डेव्हिडसन जर्मन एक्सपेरिमेंट झाला. मग काय झालं, मॅटर वेव्हचे डेरिव्हेशन, वेव्हलेंथचं डेरिव्हेशन आपण बघितलं. मग त्याच्यात लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी. मला माहिती पी इज इक्वल टू एम व्ही, मास इंटू व्हेलॉसिटी, म्हणजे ते पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी. सपोज जर आपण इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉनचं मास, त्याच्यावर म्हणजे आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ना. म्हणजे इलेक्ट्रॉन जर घेतला तर इलेक्ट्रॉनचं मास, ओके, आणि तो इलेक्ट्रॉन कोणत्या स्पीडने मूव्ह करतोय ते मुवमेंटची व्हेलॉसिटी, त्याच्यावर आपण त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, मग त्यानंतर आपण काय केलं, ग्रुप व्हेलॉसिटी आणि फेज व्हेलॉसिटी याच्या बाबतीत विचार करायला सुरुवात केली. म्हणजे ग्रुप व्हेलॉसिटीचं फेज व्हेलॉसिटीचं रिलेशन काय आहे, म्हणजे व्हीजी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन व्हीपी. ओके, म्हणजे कोणत्या केसमध्ये व्हीजी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन व्हीपी आहे, कोणत्या केसमध्ये व्हीजी इज लेस दॅन व्हीपी आहे ते बघितलं. त्यानंतर ग्रुप व्हेलॉसिटी आणि पार्टिकल व्हेलॉसिटी या दोघांमधलं रिलेशन आपण बघितलं. ओके, ते ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पुढं क्वांटम मेकॅनिक्सचा मेन जो फिनॉमिनन असतो, अनसर्टन्टी प्रिन्सिपल. ओके, त्या अनसर्टन्टी प्रिन्सिपलच्या बाबतीत पुढे आपण बघायला सुरुवात केली, हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल. ओके, त्यात आपण फक्त त्याचं स्टेटमेंट घेणार होतो, पण आपण इन डिटेलमध्ये पूर्ण अनसर्टन्टी प्रिन्सिपल घेतले. जसं की तुम्हाला माहिती असेल, अनसर्टन्टी प्रिन्सिपल डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस अपॉन 2. लार्ज क्वांटिटीसाठी, स्मॉल क्वांटिटीसाठी काय असेल, डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस. म्हणजे इन जनरल आपण लार्ज क्वांटिटीसाठीचं जे रिलेशन वापरतो एच क्रॉस अपॉन 2. एच क्रॉस म्हणजे तुम्हाला माहिती आहे एच अपॉन 2 पाय. त्यानंतर एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, एच इज द प्लँक्स कॉन्स्टंट. त्यावरून आपण अनसर्टन्टी रिलेशनचे जे दोन पार्ट्स होते ते दोन पार्ट्स बघितले. पहिलं तुमचं पोझिशन आणि मोमेंटमच्या बाबतीत होतं. ओके, इथं तुमच्या याचे दोनच दिलेत, पण आपण तीन बघितले अनसर्टन्टी रिलेशन. पोझिशन मोमेंटमच्या बाबतीत बघितलं, एनर्जी टाइमच्या बाबतीत बघितलं, अँग्युलर मोमेंटमच्या बाबतीत बघितलं आपण. ओके, असे ते तीन अनसर्टन्टी रिलेशन बघितले आपण. त्यानंतर अनसर्टन्टी प्रिन्सिपलचे ऍप्लिकेशन आपण बघितले. नॉन एक्झिस्टन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन इन द न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या आत न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणजे न्यूक्लियसच्या आत इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे किंवा नाही. ओके, ऑब्विसली तो नसतोच प्रेझेंट. तो अनसर्टन्टी प्रिन्सिपलवरून आपण प्रूव्ह केला. ते आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, त्याच्यावरनं 10 MeV एनर्जी आली होती. त्यावरून आपण सांगू शकतो की त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी, म्हणजे 10 MeV पेक्षा कमी आन्सर आला होता आपला, 9.8 वगैरे समथिंग. त्यावरून आपण प्रूव्ह केलं की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आत प्रेझेंट नसतो. त्याच्याशी रिलेटेड जेवढे प्रॉब्लेम्स होते तेवढे सगळे प्रॉब्लेम्स आपण त्याच्यात कव्हर केले. ओके, मग हे होतं तुमचं युनिट 1च्या बाबतीत. तर युनिट 1च्या बाबतीत तुम्हाला काही डाऊट आहे का? कोणाला काही प्रश्न आहेत का युनिट 1च्या बाबतीत? एखादा पॉईंट नाही समजला सांगा की. युनिट 1च्या बाबतीत अप्पाराव, हा युनिट काही डाऊट आहे का कुठं? नाही पॉईंट सर. व्यवस्थित समजला ना? हो सर. तुम्हाला युनिट, हा बोल ना. हॅलो, काय नाही सर, डाऊट नाही काही. शिकवलेलं समजतं ना? हा, हो तसं सर. सांगत चला. शिकवलेलं समजत नसेल तर मग मी वेगळ्या भाषेत शिकवेल, तसं काही प्रॉब्लेम नाही. समजतं ना शिकवलेलं सगळ्यांना? हो सर. हो सर. आवाज येतो म्हणजे तुम्ही सांगत असाल तसं, आम्ही तुमच्यासाठीच आहे. समजलं का? तुम्हाला त्या भाषेत समजत नसेल तर तुम्हाला वेगळ्या भाषेत शिकवलं जाईल, असं काही नाही.
समजतं ना सगळ्यांना शिकवलेलं? हो सर. लँग्वेज वगैरे काही टफ नाही वाटत ना? हो सर. हो सर. नाही तुम्ही नाही सर. नाही सर. नाही. तुम्हाला वाटत असेल की बुवा अजून तुम्हाला व्यवस्थित इन डिटेल मध्ये अजून वेगळं शिकवलं पाहिजे तर तसं सांगा, म्हणजे तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कळत नाही ना की आम्ही कसं शिकवलं पाहिजे. ओके. आणि असं काही बोलताना घाबरायचं नाही की बुवा सरांना कसं काय वाटेल, असं वाटेल तसं वाटेल. एखादी गोष्ट नाही समजली तर नाही सांगायची सरळ. समजलं का? मला काय वाटणार नाही, उलट मी तुम्हाला अजून परत व्यवस्थित ती गोष्ट सांगेल. समजलं? समजत हो सर. हा सर. नाही समजली तर तिथल्या तिथं सांगायचे, सर हे समजलं नाही, व्यवस्थित परत सांगा की बाबा माझं लक्ष नव्हतं असं तसं. ठीक आहे, आम्ही परत सांगू. आम्ही तुमच्यासाठी जाईल. त्यामुळे एखादी गोष्ट नाही समजली वगैरे तर तुम्ही सांगत चला की सर हे नाही समजलं, हे परत सांगा. ओके. ठीक आहे. मग पहिल्या युनिटच्या बाबतीत तुम्हाला काही डाऊट नाहीये. पहिल्या युनिटला लागणाऱ्या जेवढ्या तुम्हाला नोट्स आहेत तेवढ्या ए पॉईंट पासून झेड पॉईंट पर्यंत सगळ्या नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. सगळ्यांना मिळालेत ना नोट्स? हो सर. हो सर. आहेत. प्रॉब्लेम्स आहेत, शॉर्ट आन्सर आहेत, लॉंग आन्सर आहेत, एमसीक्यू रिलेटेड गोष्टी आहेत. ओके. एमसीक्यू त्याच्यात कोणत्याही गोष्टीवर एमसीक्यू तयार होऊ शकतं. समजलं का? त्यामुळे तुम्ही त्याचा इन डिटेल मध्ये अभ्यास करा. समजलं का? म्हणजे तुम्ही असं सांगू नका की हा पॉईंट नव्हता, तो पॉईंट नव्हता. तुमच्या याच्यात कोणत्याही गोष्टीवर एमसीक्यू तयार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टींचा इन डिटेल मध्ये स्टडी करा. त्यानंतर आता आपण पहिलं युनिट तुमचं संपलेलं आहे. आता आपण युनिट 3 च्या बाबतीत बघूया. मग आपलं युनिट 4 च्या बाबतीत तुमचं युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 3 तोरणे सर घेणार आहेत. ओके. तर युनिट नंबर 4 च्या बाबतीत बघूया, ऑपरेटर्स अँड मॅथमॅटिकल टूल्स इन क्वांटम मेकॅनिक्स. सो आज आपण आज आपण चौथ्या युनिटच्या बाबतीत बघूया. म्हणजे चौथं युनिट तुमचं काय काय आहे आणि त्याच्यात आपण काय काय घेणार. ओके. ऑपरेटर्स अँड मॅथमॅटिकल टूल्स इन क्वांटम मेकॅनिक्स. तर पहिल्यांदा आपण ऑपरेटर्स काय आहेत ओके ते बघणार आहोत. म्हणजे डेफिनेशन ऑफ एन ऑपरेटर. म्हणजे ऑपरेटर म्हणजे काय असतो? ऑपरेटर 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 आपण म्हणत असतो, पण ऑपरेटर काय आहे नेमकं हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग ऑपरेटर काय असतात ते आपण पहिल्यांदा त्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. त्यानंतर ऑपरेटर वेगवेगळे प्रकार आहेत. ऑपरेटरचे असे भरपूर प्रकार आहेत. त्याच्यात आपण सगळेच ऑपरेटर तुमच्या BSc 3 लेवलला घेत नाही. त्यातले काही ऑपरेटर्स तुम्हाला MSc ला असतात. ओके. MSc 1 ला काय असतं, MSc 2 ला काय असतात. ओके. मग आता तुमच्या BSc साठी आपण फक्त कोणते ऑपरेटर घेत असतो? एकदम सिम्पलर आहेत डेरिव्हेशन वगैरे त्यांचं, सिम्पल ऑपरेटर्स आपण घेत असतो. त्याच्यात असतात तुमचे पोझिशन ऑपरेटर असतो, त्यानंतर लिनियर मोमेंटम ऑपरेटर, हॅमिल्टोनियन ऑपरेटर H, नंतर अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर L. हे ऑपरेटर्स आपण त्याच्यात घेत असतो तुमच्या याच्यात सिलेबस मध्ये. ओके. त्यानंतर तुमचा जो अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर असतो त्याचे कंपोनंट्स आपण घेत असतो. कंपोनंट्स ऑफ अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. तुम्हाला माहितीच आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. आपण मॅथमॅटिक्स मध्ये शिकत असतो तुमचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कोणकोणते आहेत ते. ओके. मग कार्टेशियन कोऑर्डिनेटच्या बाबतीत तुमचे ते ऑपरेटर जे असतात त्याचा अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या बाबतीत घेत असतो. तुमचे XYZ. त्यानंतर लॅडर ऑपरेटर घेत असतो आपण. याचे डेरिव्हेशन जे आहेत ना ते एकदम खूप सिंपल आहेत. म्हणजे साधे साधे बेरीज वजाबाकी जे आहेत ना, XY ची बेरीज, परत XZ ची बेरीज, ओके, YZ ची बेरीज, परत त्यांची वजाबाकी. ओके. त्याच्या बाबतीत आपण जस्ट त्याचा उल्लेख असतो त्याच्यात रेजिंग ऑपरेटर, लोअरिंग ऑपरेटर्स असे ऑपरेटर्स त्याच्यात येत असतात. लॅडर ऑपरेटर मध्ये आपण थोडक्यात त्या गोष्टी बघत असतो. रेजिंग ऑपरेटर, लोअरिंग ऑपरेटर्स. ओके.
मग ते तुमच्या ऑपरेटर्सची बेरीज, त्याची वजाबाकी, म्हणजे एल एक्स प्लस एल वाय जर असेल तर त्याचे आन्सर काय येईल. ओके, जर एल एक्स मायनस एल वाय असेल तर त्याचे आन्सर काय येईल. अशा गोष्टी आपण त्याच्यात बघणार असतो. ओके, ते त्यानंतर आयगेन व्हॅल्यूज बघत असतो आपण. आयगेन व्हॅल्यूज ऑफ एल झेड आणि एल स्क्वेअर. ओके, एल झेड आणि एल स्क्वेअर जे असतात त्याच्यात एल स्क्वेअर स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेटच्या बाबतीत आपण ते घेत असतो. ओके, त्यानंतर मग कम्युटेशन रिलेशन. कम्युटेशन रिलेशन म्हणजे एक्स पी याच्यामधले जे कम्युटेशन रिलेशन आहे, ओके, पोझिशन आणि मोमेंटम यांच्यामधलं जे कम्युटेशन रिलेशन आहेत ते रिलेशन आपण घेत असतो. किंवा काही काही जे कम्युटेशन रिलेशन्स तुमच्या याच्यासाठी उपयोगात असतात. तुम्हाला साधे साधे काही काही रूल्स आहेत. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस सी इज इक्वल टू ए सी प्लस बी सी, असे जे तुम्ही छोटे छोटे काही काही फॉर्म्युले वगैरे शिकलात तसे थोडे थोडे छोटे छोटे फॉर्म्युले त्याच्यात येत असतात. थोडे थोडे रिलेशन. परत झिरो कुठं असतं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू, असं म्हणजे बऱ्याचशा बाबतीत काही 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 ठिकाणी व्हॅल्यू काय असते एल एक्स प्लस एल वायची, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण त्याच्यात घेत असतो. मग हे होतं कम्युटेशन रिलेशन्स तिथेपर्यंत. हे एवढ्या गोष्टी ज्या आहेत एवढे तुम्हाला तुमच्या जुने जर पुस्तक तुम्ही बघितले क्वांटम मेकॅनिक्सचे, ओके, क्वांटम मेकॅनिक्सचे ओल्ड बुक जर तुम्ही बघितले तर त्या ओल्ड बुक मध्ये तुम्हाला इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. त्यानंतर तुमच्या न्यू सिलेबस मध्ये जे इंट्रोड्यूस केलेले ते आहे तुमचं मॅथमॅटिकल टूल्स इन क्वांटम मेकॅनिक्स. ओके, हा एक पार्ट त्याच्यात इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे जनरल त्याचे थोडक्यात ऍप्लिकेशन कव्हर व्हायला पाहिजे या दृष्टीने हे नवीन थोडासा पार्ट इंट्रोड्यूस केला. आता तुम्ही काय, तुम्हाला तर सगळा पार्ट नवीनच असणार आहे. ओके, तर त्याच्यात हे यूज केलंय आम्ही द हिल्बर्ट स्पेस अँड वेव्ह फंक्शन्स. ओके, हिल्बर्ट स्पेस आणि वेव्ह फंक्शन जे आहेत ते पॉइंट त्याच्यात हिल्बर्ट स्पेस आणि वेव्ह फंक्शन हे पॉइंट्स त्याच्यात इंट्रोड्यूस केलेले आहेत. मग ते पॉइंट त्याच्यात इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यात काय काय आहेत हिल्बर्ट स्पेस आणि वेव्ह फंक्शन मध्ये द लिनियर वेक्टर स्पेस. ओके, द लिनियर वेक्टर स्पेस हा एक पॉइंट आपण त्याच्यात बघणार आहे. त्यानंतर परत त्याच्यात द हिल्बर्ट स्पेस हा एक पॉइंट आपण त्याच्यात बघणार आहे. त्यानंतर डायमेन्शन अँड बेसिस ऑफ अ वेक्टर स्पेस. डायमेन्शन अँड बेसिस ऑफ अ वेक्टर स्पेस हा एक पॉइंट आपण त्याच्यात स्टडी करणार आहे. त्यानंतर पुढचा आहे लास्ट पॉइंट त्याच्यातला स्क्वेअर इंटिग्रेबल फंक्शन्स. ओके, त्याचे फक्त आपण वेव्ह फंक्शन्स आपण त्याच्यात बघणार आहे. ओके, तर पूर्वीचे जे पॉइंट्स आपण बघितले त्या पॉइंटसाठी तुम्हाला म्हणजे मी जे दिलेत त्या नोट्स सफिशियंट आहेत. बट आता जे पॉइंट्स आपण टीचिंग करणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले जे पॉइंट्स आहेत कुठंपर्यंत डेफिनेशन ऑफ एन ऑपरेटर आणि त्यांच्यामधले कम्युटेशन रिलेशन इथंपर्यंत तुम्हाला तर बुक्स मधले म्हणजे जुने बुक्स वगैरे आहेत तर त्याच्यात तुम्हाला ते मिळून जातील. बट जो फिनॉमिना आहे हिल्बर्ट स्पेसचा, हिल्बर्ट स्पेस, लिनियर वेक्टर स्पेस वगैरे, स्क्वेअर इंटिग्रेबल फंक्शन्स वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बुक्स मध्ये मिळणार नाहीत. म्हणजे टेक्स्ट बुक्स जे आहेत टेक्स्ट बुक मध्ये त्या गोष्टी अवेलेबल नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक्स यूज करायला लागतील. ओके, मग त्यासाठी कोणतं रेफरन्स बुक तुम्ही वापरायचे, त्याच्यासाठी तुम्ही वापरायचे जेटली. ओके, जेटली नावाचं रेफरन्स बुक जे आहे ते तुम्ही त्याच्यात वापरायचं. म्हणजे पहिलं जे रेफरन्स बुक आहे क्वांटम मेकॅनिक कन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन्स. ओके, असं त्या बुकचं नाव आहे, क्वांटम मेकॅनिक कन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन. नवरुद्दीन जेटली ऑथर आहेत त्याचे. ते बुक तुम्ही वापरायचे. ओके, तर हे जे बुक्स आहे जेटलीचं बुक ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त लोक हेच बुक वापरतात रेफरन्ससाठी क्वांटम मेकॅनिक्स मध्ये. म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स इन डिटेल मध्ये जर तुम्हाला व्यवस्थितपणे जर शिकायचं असेल तर सगळ्यात बेस्ट बुक मध्ये जेटलीचं बुक. ओके, बरेचसे ऑथर्स, आता आम्ही MSc ला असताना हेच रेफरन्स बुक, म्हणजे बुक नसतं ते रेफरन्स बुक असतं. आम्ही MSc ला असताना तेच रेफरन्स बुक वापरायचो जेटलीचं. मग त्याच्यात तुम्हाला भरपूर बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला क्वांटम मेकॅनिक्सच्या त्याच्यात क्लिअर होऊन जातात. एकदम बेसिक पासून एकदम ऍडव्हान्स पर्यंतचे जे तुमचे जे कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट सगळ्या तुमच्या जेटलीच्या बुक्स मधून क्लिअर होऊन जातात. त्यानंतर मग तुम्हाला अजून थोडं एकदम बेसिक जर क्वांटम मेकॅनिक्स मधलं तुम्हाला जर शिकायचं असेल तर क्वांटम मेकॅनिक्स एक बुक आहे सत्यप्रकाश
सत्यप्रकाश एक ऑथर आहेत त्याचे, सत्यप्रकाश आणि CK सिंग यांचं जे रेफरन्स बुक आहे ते रेफरन्स बुक माझ्याकडे त्याच्यातले काही युनिट स्कॅन केले आहेत मी, तर ते मी तुम्हाला पाठवेल. ते पण एकदम बेसिक क्वांटम मेकॅनिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल, तुम्हाला जर IIT जॅमची एक्झाम वगैरे जर द्यायची असेल म्हणजे MSc ला ऍडमिशन घेण्यासाठी, तर यांचं म्हणजे चौधरी सर आहेत ना, चौधरी सरांना तुम्ही ते विचारा, ते तुम्हाला सांगतील की IIT जॅम मध्ये कशा पद्धतीचं तुम्ही स्टडी करायचा आहे. तर ते तुम्हाला सांगतील कोणते बुक्स रेफर करायचे आहेत, कोणत्या नोट्स वाचायचे आहेत. तुम्ही जर आत्तापासून जर अभ्यास करायला सुरुवात केली तरच तुम्हाला IIT जॅम साठी तुम्ही क्वालिफाय करू शकताय. त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने त्याच्यावरती फोकसिंग करायला सुरुवात करा. जर तुम्हाला आत्तापासून जर IIT मध्ये MSc करायची इच्छा असेल किंवा चांगल्या मोठ्या IIT मध्ये करावा असं काही नाहीये, तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटला जर तुम्हाला MSc वगैरे करायची असेल तरी सुद्धा तुम्ही आतापासून IIT जॅमच्या परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात करा. म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही त्या अदर युनिव्हर्सिटीची काही ठिकाणी MSc विथ PhD अशी पण एंट्रन्स असते, ती पण तुम्ही क्वालिफाय करू शकताय. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट MSc ला ऍडमिशन मिळेल, तिथून तुम्ही डायरेक्ट PhD करून बाहेर पडू शकताय. मग त्या दृष्टीने तुम्ही आतापासूनच थोडं, जर तुमचं जर पुढे ते टार्गेट असेल तर म्हणतोय हा, जर तुमचं ते टार्गेट नसेल तर ते नका करू. जर तुमचं जर टार्गेट असेल तुम्हाला MSc करायचंय, पुढे PhD करायचं, तर तुम्ही आतापासूनच त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. तर तुमचं टार्गेट वेगळं असेल, MPSC वगैरे वेगळं करायचं असेल तर तुम्ही त्याचा पण आतापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. किंवा तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सपोज तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या बाबतीत जर काही करायचं असेल, काही एक्झाम्स वगैरे द्यायचे असतील, तर त्याच्यातल्या बऱ्याचशा एक्झामची माहिती मला आहे, कारण मी स्वतः दिलेले ते एक्झाम. तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला सांगेल. ओके. करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर BSc फिजिक्स अशी मी एक PPT बनवलेली आहे. त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत, त्या मी एक दिवशी तुमचं लेक्चर घेईल. करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर BSc फिजिक्स तुम्ही काय काय गोष्टी करू शकता यावरती मी तुम्हाला सांगेल. म्हणजे CDS च्या एक्झाम असतात, तुमच्या SSB इंटरव्ह्यू असतात, IMA, INA, AFA, इंडियन एअरफोर्स अकॅडमी, OTA, याच्या बाबतीत काही जी तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकतो. ओके. त्यानंतर परत तुम्हाला अजून जर एक चांगलं बुक बघायचं असेल तर टेक्स्ट बुक ऑफ क्वांटम मेकॅनिक्स असं एक टेक्स्ट बुक आहे, ते पण रेफरन्स बुक आहे. ते पण तुम्ही याच्या बाबतीत वापरू शकता. रेफरन्स बुक क्वांटम मेकॅनिक्सला असे 3 रेफरन्स बुक आहेत. म्हणजे खूप छान बुक आहे ते, मॅथ्यूज आणि व्यंकटेशनचं हे पण बुक आहे. बट तुम्हाला ओव्हरऑल सगळ्या गोष्टी एका बुक मध्ये कधीच मिळत नाही. क्वांटम मेकॅनिक्सच्या एवढं व्हास्ट आहे की ते तुम्हाला एका बुक मध्ये तुम्ही कव्हर नाही करू शकत. म्हणजे एका बुक मध्ये तुम्हाला सगळं कधीच मिळणार नाही क्वांटम मेकॅनिक्सचं. पण सगळ्यात जास्त मॅक्सिमम पार्ट जर तुम्हाला कुठं मिळायचं असेल तर तुम्हाला जेटलीच्या बुक मध्ये मिळेल. मग त्यानंतर मग तुम्ही बाकीचे बुक्स रेफर करू शकताय. ओके. एकंदरीत एवढ्या गोष्टी आपण त्याच्यात बघणार आहे. ओके. मग तुमचं तिसरं चॅप्टर सुरू करत असताना आपण जे ऑपरेटर्स आहेत त्या ऑपरेटरच्या बाबतीत थोडं व्यवस्थित फोकसिंग करणार आहे. कारण पहिल्यांदा तुमच्या ऑपरेटरचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे ऑपरेटर काय असतो आणि ऑपरेटर्स कुठं कुठं वापरले जातात. ओके. या गोष्टी तुम्हाला कळल्या तरच मग तुम्ही ते मग पुढे कम्युटेशन रिलेशन वगैरे त्या गोष्टी बघणार आहात. मग कम्युटेशन रिलेशन पण तुम्हाला खूप महत्वाचे आहेत. आणि त्यानंतर मग ते हिल्बर्ट स्पेस वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्याच्यात स्टडी करणार आहोत. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण याच्यात स्टडी करणार आहोत. मग तुम्हाला याच्यात याच्याशी रिलेटेड काय काय जे डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही विचारू शकता. काय आहेत का तुम्हाला डाऊट त्याच्यात? विचारा. तुम्हाला युनिट सेकंडच्या नोट्स मिळाल्या का? अप्पाराव, नाही सर. युनिट सेकंडच्या नोट्स नाही मिळाल्या? नाही. नाही मिळत. एका दिवशी मी तुम्हाला पाठवून देईल त्याचे नोट्स. हा, म्हणजे त्याच्यातले सगळे पॉइंट्स पाठवून देईल मी तुम्हाला, पहिल्या पॉइंट पासून लास्ट पॉइंट पर्यंत तुम्हाला जे ज्या गोष्टी रिक्वायर्ड असतील त्या गोष्टी मी तुम्हाला पाठवून देईल सरांकडून घेऊन. हा, रेफरन्स बुक पुन्हा सांगा. रेफरन्स बुक पहिलं आहे तुमचं याचं क्वांटम मेकॅनिक कन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन, नवरुद्दीन जेटली नावाचं ऑथर आहे, त्याचं बुक तुम्ही बघा. आणि कन्सेप्ट
क्वांटम मेकॅनिक्स. तर ते बुक तुम्हाला खूप उपयोगात येऊ शकतं. त्यानंतर दुसरं आहे क्वांटम मेकॅनिक्स सत्यप्रकाश आणि सी के सिंग. ओके, क्वांटम मेकॅनिक्स सत्यप्रकाश आणि सी के सिंग यांचं एक रेफरन्स बुक असतं. आणि त्यानंतर तुमचं आहे टेक्स्ट बुक ऑफ क्वांटम मेकॅनिक्स PM मॅथ्यूज अँड व्यंकटेशन, असे 2 ऑथर आहेत. त्यांचं ते एक रेफरन्स बुक आहे. तर ते तुम्हाला उपयोगात येऊ शकतं. अजून काही तुमचे डाऊट्स आहेत का? अजून कोणाला काही विचारायचंय का? काही विचारायचंय का तुम्हाला? अजून काही?